श्रीराम समर्थ। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आज आपण 62वा श्लोक पाहतो आहोत। निजध्यास तो सर्व तुटून गेला, बळे अंतरी शोक संताप ठेला, सुखानंद आनंद भेदे बुडाला, मनी निश्चयो सर्व खेदे उडाला। रामदास स्वामी या श्लोकामध्ये एखाद्या साधकाची अवस्था कशी असते याचं वर्णन करतात। साधक जो असतो तो काहीतरी प्रयत्न करत असतो, साधना करत असतो आणि त्या भगवंताला प्राप्त करण्याच्या दृष्टीने तो सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दिलेल्या साधनेप्रमाणे प्रयत्नाला लागलेला असतो आणि तो नामस्मरण करत, त्या भगवंताचं स्मरण करत, त्याच्याबद्दल मनन चिंतन करत, त्याच्या कथा ऐकत, त्याचं चरित्र ऐकत, कधी कीर्तन प्रवचन ऐकत, तो सदैव त्या भगवंताच्या स्मरणामध्ये म्हणजेच अनुसंधानामध्ये राहण्याचा प्रयत्न करत असतो। आणि हा प्रयत्न चालू असताना त्याच्या मनाने एक प्रकारे ध्यास घेतलेला असतो की मला तो भगवंत मिळवायचा आहे, मला तो भगवंत मिळवायचा आहे। परंतु काय होतं, हा जो त्याने घेतलेला ध्यास असतो, ज्याला इथे निज ध्यास, निज म्हणजे स्वतःचा, ध्यास म्हणजे आपण घेतलेला ध्यास, आपण स्वतः जो काही ध्यास घेतलेला असतो त्याला समर्थ इथं निजध्यास हा शब्द वापरतात। तो जो निजध्यास आपण घेतलेला असतो, साधक अवस्थेमध्ये तो सतत टिकत नाही। ज्या वेळेला आपलं साधन चालू असतं, जेव्हा आपलं मनन चिंतन चालू असतं, जेव्हा आपलं श्रवण चालू असतं, त्यावेळेला तेवढ्यापुरतं तो ध्यास आपला राहतो, टिकून राहतो। परंतु त्यातून जेव्हा आपण बाहेर येतो आणि प्रपंचामध्ये, संसारामध्ये पुन्हा आपल्या गोष्टी करू लागतो, तेव्हा ही जी मनाची अवस्था झालेली असते, आत्मभाव जागृत झालेला असतो, तो जागृत झालेला आत्मभाव पुन्हा देहभावावर येतो आणि देहभावावर आल्यामुळे तिथे पुन्हा द्वैत भाव निर्माण होतो, नाही का? मगाशी साधना करत असताना, स्मरण करत असताना, त्याचं अनुसंधान ठेवत असताना, निजध्यास घेतलेला असताना मी नाही तूच अशी त्याची मनाची अवस्था झालेली असते आणि तो भगवंतमय झालेला असतो, परमात्मामय झालेला असतो आणि देवा तू आणि मी वेगळा नाही अशा मनाची त्याची अवस्था झालेली असते। परंतु ही अवस्था साधन चालू आहे तोपर्यंत राहते आणि पुन्हा जेव्हा तो साधनातून बाहेर पडतो
तेव्हा त्याचा द्वैत भाव जागृत होतो, आत्मभाव मावळतो आणि पुन्हा तो देहभावावर येतो. त्यामुळं काय म्हणतायत समर्थ इथं पहिल्या ओळीमध्ये ते म्हणतात, निजध्यास तो सर्व तुटून गेला. का तुटून गेला? कारण हा जो भगवंताशी एकरूप झाला होता, भगवंताचा ध्यास घेतला होता, भगवंतामध्ये विलीन झाला होता, भगवंतामध्ये एकरूप झाला होता, साधनाची वेळ संपल्यानंतर तो त्यातून बाहेर पडला आणि बाहेर पडल्यानंतर मी वेगळा आणि तो वेगळा असा द्वैत भाव त्याच्या मनामध्ये जागृत झाला आणि त्या क्षणी त्याचा निजध्यास तुटून गेला. मग काय झालं? निजध्यास तो सर्व तुटून गेला, बळे अंतरी शोक संताप ठेला. बळे म्हणजे बळाने किंवा जबरदस्तीने. मगाशी साधनावस्थेमध्ये असताना ज्याच्या मनाची सहज अवस्था झालेली होती, त्याच्या मनामध्ये आता बळे शोक आणि संताप आत घुसू लागले. का घुसू लागले? कारण तो द्वैताच्या पातळीवर आला, देहाच्या पातळीवर आला आणि देहाच्या पातळीवर आल्यानंतर मी कुणीतरी आहे हा अहंकार त्याचा जागृत झाला आणि अहंभाव जागृत झाल्यामुळे त्या अहंभावाच्या अनुषंगाने येणारे विकार त्याच्या मनामध्ये आले. कामना आल्या, इच्छा आल्या, अपेक्षा आल्या. मग त्या पूर्ण झाल्या नाही म्हणून क्रोध आला, मग लोभ आला, मोह आला, मद आला, मत्सर आला. या सगळ्या गोष्टी त्याच्या मनामध्ये आल्या आणि तो या शोकसागरामध्ये बुडून गेला आणि त्याच्या मनाच्या कामना पूर्ण होईनात म्हणून तो संताप करायला लागला, क्रोधी झाला, रागावला, चिडला. मगाशी जो शांत बसून होता, एक चित्त होता, एक रूप होता, तो आता वसवस करू लागला, ओरडाओरडा करू लागला, भांडू लागला. हे का घडलं? कारण तो भगवंतापासून दुरावला. जोपर्यंत तो भगवंतामध्ये एकरूप झालेला होता, जोपर्यंत तो अनुसंधानात होता, जोपर्यंत त्याने निजध्यास धरला होता, तोपर्यंत तो आत्मानंदामध्ये मग्न होता. कारण भगवंताचं स्वरूप जे आहे ते सच्चिदानंदरूपी असा तो परमात्मा आहे. तो चैतन्यरूपी आहे, आनंदरूपी आहे, समाधानी आहे, तृप्त आहे, शांत आहे आणि सुखी आहे. भगवंताचं धाम म्हणजे सुखधाम असं त्याला म्हटलं जातं. तिथं दुःखाला थारा नाही आणि आनंदाशिवाय तिथं काहीच नाही. मग अशा या भगवंताच्या धामामध्ये तो गेलेला असताना, विहार करत असताना, तिथे भगवंतासोबत असताना त्याच्या मनामध्ये सहज भावाने आनंद प्रगट होत होता. परंतु तो जेव्हा त्या पातळीवरून खाली घसरला आणि प्रापंचिक आणि सांसारिक पातळीवर आला, तेव्हा त्याचा देहभाव जागृत झाला, अहंकार जागृत झाला आणि म्हणून त्या अहंकाराच्या द्वारे येणाऱ्या सर्व विकारांनी बळेच त्याचा ताबा घेतला, त्याच्या मनाचा ताबा घेतला आणि मनातली सुख, शांती, समाधान, आनंदी अवस्था नाहीशी करून टाकली. आणि काय झालं तर शोक, दुःख, संताप हे सगळं भरलं. पुढे आणखी काय झालं? हा जो भेद निर्माण झाला, मगाशी तो अद्वैत भावामध्ये होता, आता तो द्वैत भावामध्ये आला आणि द्वैत भावामध्ये आल्यामुळे त्याच्या मनातला तो सुख गेला, आनंद गेला, समाधान गेलं. भगवंत हा सच्चिदानंद स्वरूप असल्यामुळे
तिथं जो सहज आनंद त्याला प्राप्त होत होता, तो आनंद आता त्याला मिळेनासा झाला. त्याने तो आनंद गमावला, ते सुख, ते समाधान त्याने गमावलं, ती शांती त्याने गमावली. आणि आपल्या घरामध्ये, आपल्या प्रपंचामध्ये, आपल्या संसारामध्ये तो अशांत झाला, दुःखी झाला आणि शोकग्रस्त झाला. हा सगळा प्रकार भेदामुळे घडला. आणि म्हणून रामदास स्वामींना आपल्याला हे सांगायचं आहे की जिथे भेद आहे, जिथे द्वैत आहे, तिथं दुःख आहे. आणि जिथे अभेद आहे, जिथं अद्वैत आहे, तिथं आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे, शांती आहे. पुढे म्हणतात, मनी निश्चयो सर्व खेदे उडाला. आणि त्या भगवंताला प्राप्त करून घ्यायचं आहे, हा जो निश्चय मी केला होता किंवा त्या साधकांनी केला होता, तो निश्चयसुद्धा आता उडून गेला मनातून. का? कारण त्याला सगळीकडे खेद, शोक, दुःख, संताप याच गोष्टी दिसू लागल्या. आणि मनातला निश्चय ढासळला. मनामध्ये त्याने जो निश्चय केला होता, जो निजध्यास घेतला होता, तो त्याचा ध्यास मावळला. आणि काय झालं? तो आहे त्या संसारामध्ये गटांगळ्या खाऊ लागला, बुडू लागला. एखादा घाण्याचा बैल जसा असतो, तो त्या घाण्याभोवती बिचारा फिरत असतो दिवसभर. दिवसभर कष्ट करतो, पण तो त्या तिथेच असतो. पण त्याच बैलाला एक जर दिशा आपण दिली असती आणि तेवढेच कष्ट त्याने केले असते, तर संध्याकाळपर्यंत तो पंढरपूरला नसता का पोहोचला? त्या पांडुरंगाचं दर्शन नसतं का झालं त्या बैलाला? आपली अवस्था बघा त्या घाण्याच्या बैलासारखी आहे. आपण सुद्धा प्रपंचामध्ये गांजलेले आहोत, दुःखी आहोत, पीडित आहोत, शोकग्रस्त आहोत, संतापग्रस्त आहोत. आणि प्रपंच करण्याच्या निमित्ताने, संसार करण्याच्या निमित्ताने आयुष्यभर त्या घाण्याच्या बैलासारखं फिरत असतो. परंतु शेवटी विचार केल्यानंतर हाती काय आलं? सगळे श्रम वाया गेले. काय मिळालं? जसा तो बैल संध्याकाळी त्या जागेवरच आहे, तसं आपण प्रपंच करून, इतकं सगळं करून शेवटी आपण काय केलं? तर आहोत इथेच आहे. मग हेच जर आपण परमात्म्याला प्राप्त करून घेण्याच्या उद्देशाने या सगळ्या गोष्टी केल्या असत्या, तर प्रपंचात राहून सुद्धा आपल्याला भगवंताची प्राप्ती करता आली असती. आणि म्हणून इथे रामदास स्वामींना आपल्याला हे सांगायचं की प्रपंच सोडायचा नाही आहे, प्रपंच टाकायचा नाही आहे, संसार सोडायचा नाही आहे, आपली बायको मुलं सोडायची नाही आहेत, आपल्यावरच्या जबाबदाऱ्या टाकायच्या नाही आहेत, आपलं कर्तव्य चुकायचं नाही आहे, आपल्याला जे काही कष्ट करायचे आहेत, काम करायचं आहे ते केलंच पाहिजे. जीवन जगण्यासाठी, आयुष्य सुखात घालवण्यासाठी आपल्याला पैसा मिळवावाच लागणार आहे. म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहारे, असा आपल्याला उत्तम व्यवहार करून आपल्याला जीवनावश्यक जगण्यासाठी धन मिळवावंच लागणार आहे. परंतु हे धन मिळवत असताना, ते संसाराचे कष्ट घेत असताना, त्या प्रापंचिक गोष्टी आणि व्यवहार करत असताना जर आपण भगवंताचं अनुसंधान टिकवू शकलो, मनामधला निज ध्यास टिकवू शकलो आणि सतत त्या भगवंताच्या स्मरणात राहू शकलो,
तर संसाराचे आणि प्रपंचाचे तेच कष्ट करत असताना, त्याच गोष्टी करत असताना, त्याच सगळ्या गोष्टी करूनसुद्धा आपल्याला भगवंताची प्राप्ती झाली असती. आणि म्हणून इथे ते आपल्याला एक नवीन दिशा देत आहेत. ते म्हणतात, आपण अद्वैत भावनेमध्ये राहिलो, आपण जर भगवंताशी एकरूप झालो, एकजीव झालो, हा प्रपंच त्याचा आहे आणि मी काळजी घेणारा एक व्यवस्थापक आहे, अशा भूमिकेतून जर आपण आपला प्रपंच केला आणि त्या रामाचा प्रपंच मी एक सेवक करतो आहे हा भाव मनात ठेवला आणि मग आपण तो प्रपंच केला, तर प्रपंचामध्ये राहूनसुद्धा आपला निजध्यास अनुसंधान कायम टिकून राहतो आणि मग आपल्याला कुठल्याही प्रकारचं दुःख, शोक, संताप करावा लागत नाही. आपण त्या परमानंदामध्ये, भगवंताच्या आनंदामध्ये डुंबून जातो. जय जय रघुवीर समर्थ.